कारमधून दारूसाठा घेऊन जाणाऱ्या दोघांना पकडले। किनगाव पोलिसांची कारवाई। 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त। लातूर जिल्ह्यातील मौजे खंडाळी गावातील टी पॉइंट जवळील गायत्री किराणा स्टोअर समोर कारमधून दारूसाठा घेऊन जाणाऱ्या दोघांना किनगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 1,45,135 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। याबाबतची फिर्याद किनगाव पोलीस उपनिरीक्षक गजानन तोटेवाड यांनी दिली आहे। या गुन्ह्यातील संशयित आरोपी साईनाथ बालाजी सोनवणे वय वर्ष 26 व मुन्ना गणपत लिंबाळे वय वर्ष 33 दोघे राहणार अहमदपूर तालुका अहमदपूर हे विना पास परवाना देशी व विदेशी दारू कब्जात बाळगून वाहतूक करताना व चोरटी विक्री व्यवसाय करणे कामी एकूण 25,135 रुपयांचा माल कब्जात बाळगलेला तसेच वाहतुकीसाठी 1,20,000 रुपये ची टाटा इंडिको कंपनीची कार असा एकूण 1,45,135 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। संशयित आरोपी विरुद्ध कलम 65A 83 महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास ASI काटापल्ले यांच्याकडे देण्यात आला आहे। पोलीस स्टेशन किनगाव हद्दीमध्ये जो काही दूरचा भाग आहे उजना कारखाना त्या साईडचा तिकडून काही लोक अवैध दारू सप्लाय करणारे माहिती आम्हाला बऱ्याच दिवसापासून मिळाली होती, परंतु ते मिळत नव्हते। त्यामुळे मी मागील 7-8 दिवसापासून खंडाळी या ठिकाणी नाकाबंदी लावित होतो। रात्री 1 वाजताच्या सुमारास नाकाबंदीवाल्यांना आमच्या जी अवैध दारू पुरवठा करणारी कार आणि त्यांचे सोबत असलेले 2 लोक मिळून आलेले आहेत आणि मिळून आल्यानंतर त्या ठिकाणी आमचे रात्रगस्त असलेले पोपनी तोटेवाड साहेब यांना त्या ठिकाणी पाठवलं होतं। त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन किनगाव येथे आरोपी साईनाथ बालाजी सोनवणे आणि मुन्ना गणपत लिंबाळे या दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65A आणि 83 अन्वये गुन्हा दाखल आहे। सदर कारवाई दरम्यान देशी दारूचे एकूण 5 बॉक्स आणि एक विदेशी दारूचा बॉक्स असे एकूण 1.5 लाखाचा आणि एक लाल रंगाची कार असा एकूण 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। पुढील तपास बीट अंमलदार यांच्याकडे दिला आहे। महानकरी न्यूजसाठी सतीश चंदी, लातूर। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।